इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांची पुन्हा एकदा धमकी सोशल मीडियावर कमेंटमधून दिली जीवे मारण्याची धमकी। केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचं समोर। लातूरमध्ये 32 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार। नराधम औराद शहाजानी फरार, पोलिसांकडून शोध सुरू। वाशिमच्या रिसोडमध्ये 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। बनावट पोलीस असल्याचा भासवत 40,000 रुपयांचा दंड आकारणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 40,000चा दंड केला होता वसूल। राम रहीमच्या पॅरोल विरुद्धची याचिका फेटाळली। शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने दाखल केलेली याचिका कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करून जनहित याचिका दाखल करता येणार नाही, न्यायालयाने केलं स्पष्ट। संभल जामा मशीद प्रकरणी मुस्लिम पक्षाला मोठा धक्का। मशीद रंगवण्याची परवानगी नाही। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालानंतर न्यायालयाचा निर्णय। अहवालावर आक्षेप नोंदवण्यासाठी मशीद समितीला 4 मार्चपर्यंत वेळ। नोकरदारांसाठी मोठी अपडेट। यंदा पीएफवर मिळणार मागील वर्षाइतकंच म्हणजे 8.25% व्याज। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची शिफारस। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशामध्ये एकूण 30 कोटीहून अधिक ग्राहक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।